नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो झटपट होणारी अशी कॉर्नची चीज घालून केलेली भाजी. त्यासाठी आपण सर्वप्रथम काय करणार आहोत, एका कढईमध्ये छान आपण एक चमचाभर तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये मध्यम आकाराचे आपण 2 कांदे यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपल्याला कांदे थोडेसे असे मोठ्या आचेवरती छान परतवून घ्यायचे आहेत. आता आपले कांदे थोडे नरम झाले की थोडा गॅस बारीक करायचा आहे आणि यामध्ये आपण साधारण 2 पॅकेट इतके इथे कॉर्नचे दाणे मी घातलेले आहेत. म्हणजे साधारण 1.5 कंसाचे हे दाणे आहेत. आता त्यांना आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. कांदा आणि मक्याचे जे दाणे आहेत त्यांना व्यवस्थित परतवून आपल्याला साधारण त्यांचा एक थोडा हलका रंग बदलेपर्यंत नीट ढवळून घ्यायचं आहे. व्यवस्थित ढवळून झालं आणि थोडेसे जे आपले दाणे आहेत तसे फुगायला लागले आणि त्याचा रंग थोडासा वेगळा झाला की आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत. आता या स्टेजला आपण यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि आपण एक थोडासा अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालून घेणार आहोत. आता इथे जे मसाल्याचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकतात. पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे. सर्व मसाले, हळद, मीठ व्यवस्थित आपल्या मिश्रणाला लागलं गेलं पाहिजे म्हणून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. छान असं ढवळून सर्व मिश्रण एकत्र झालं की आपण यामध्ये साधारण एक मोठा चमचा मेयोनीज घालून घेणार आहोत आणि एक मोठा चमचा इथे टॉमॅटो केचप मी घालून घेतलेलं आहे. यामध्ये आपण टॉमॅटो वापरलेला नाही आहे, त्यामुळे टॉमॅटो केचप आपण एक मोठा चमचा घालून घेणार आहोत. आता यावरती साधारण 3 क्यूब चीज मी किसून घातलेलं आहे. आता चीज तुम्हाला हवं असेल तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकतात किंवा तुम्ही इथे चीजचा सॉसही वापरू शकतात. छान ढवळून घ्यायचं आहे. आता एका पेल्यामध्ये साधारण अर्धा पेला मी पाणी आणि अर्धा पेला दूध असं मिश्रण करून घेतलेलं आहे. आता ते मिश्रण जे आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूधही वापरू शकतात, पण मला दुधाचं प्रमाण जास्त नको होतं कारण ऑलरेडी आपण चीज घातलेलं आहे. तर ते बॅलन्स करण्यासाठी मी थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी वापरलेलं आहे. त्यामुळे काय होतं, ह्या भाजीला एक क्रीमी टेक्स्चर येतं. आता उकळी येण्याची वाट पाहायची. त्यामध्ये साधारण एक मोठा चमचा आपण मिरी पावडर आणि मिक्स हर्ब पावडर एकत्र करून घालून घ्यायचे. व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि छान आपली भाजी शिजण्याची आणि सर्व मसाले एकत्र होण्याची वाट पाहिजे. आता तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे, वरती छान तवंग आलेलं आहे आणि थोडीशी ती दाटसरही झालेली आहे. आता या स्टेजला भाजी छान अशी एका बाउलमध्ये काढून गरमागरम सर्व करा. नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे अभिप्राय आहेत कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवत राहा. धन्यवाद.